आज ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय सौरभ यांची भेट घेतली. त्याचं मुख्य कारण की आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस पावसाचा जोर वाढला होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात झाडं ही पडण्याचा या इकडे घटना घडल्या आणि त्याच्यामुळे या इकडे झाडांचं एक हेल्थ ऑडिट झालं पाहिजे. ठाणे महानगरपालिकेसारखं सर्वच महानगरपालिकेमध्ये या संदर्भातली मागणी आमची आहे. कारण ठाण्यामध्ये असेल किंवा या सगळ्या शहरांमध्ये सातत्याने विकास कामं ही सुरू आहेत. टीसी रोड सुरू आहेत, आज मेट्रोची कामं सुरू आहेत आणि त्याच्यामुळे झाडांची जी पानमुळं आहेत ही मुळात कमजोर झालीत का, कमकुवत झालीत का. झाडं दिसताना वरनं हिरवीगार दिसतात पण त्यांची जी मुळं आहेत ही कमकुवत झालेली आहे आणि त्याच्यामुळे या झाडांचं जर आपण हेल्थ ऑडिट केलं तर आपल्याला लक्षात येईल की ही झाडं टिकवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे. आणि अशा ज्यावेळेस आणि यावेळेस आपण बघितलं की एल निनोचा इफेक्ट हा फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे आत्ताचा जो विंड रेशो होता तो 90 किलोमीटर्स पर आवरच्या हिशोबाने होता. त्याच्यामुळे झाडं पडणं हे त्या विंड स्पीडच्या मुळे होणं हे स्वाभाविक होतं. पण या दुर्घटना टाळण्यासाठी आपण जर हेल्थ ऑडिट अगोदरच केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठली झाडं कमकुवत झालेत आणि त्या पद्धतीची कारवाई आपल्याला करता येऊ शकते. त्या दृष्टिकोनाने सर्व झाडांचं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हेल्थ ऑडिट केलं पाहिजे अशी मागणी आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे केली. त्याचबरोबर आमचे उपमहापौर माननीय कृष्णाजी पाटील यांनी मालपाड्यामध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये जे महापालिकेने जाहीर केलं होतं की त्या कुटुंबाला जी काही मदत कार्य भेटलं पाहिजे त्या दृष्टिकोनाने आणि त्याचबरोबर हॉस्पिटलचा जो खर्च आहे त्या संदर्भातली ही मागणी त्यांनी केलेली आहे. त्या संदर्भातली कारवाई पण महानगरपालिकेकडनं ताबडतोब व्हावी त्या संदर्भातलं त्यांचंही निवेदन आम्ही सन्माननीय आयुक्त यांना दिले. हेल्थ ऑडिट संदर्भात आयुक्तांनी काय आश्वासन दिलं? या संदर्भात आयुक्तांनी निश्चितपणे या संदर्भात पुढची कारवाई होईल असं सांगितलंय. पण त्याचबरोबर अधिवेशनामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये मी सभागृहाच्या माध्यमाने शासनाला मागणी केली होती की सर्वच महानगरपालिकेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट मग तो सोशल असेल, इकॉनॉमिकल असेल, पाण्याच्या संदर्भातला असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल हे करणं गरजेचं आहे. कारण आज या सगळ्या महानगरपालिकांमध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की 15 ते 18 लाख असलेली लोकसंख्या सुरुवातीला आज 22 आणि 25 लाखाची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपण पुरेसं पाणी त्याला देऊ शकतोय की नाही, कचऱ्याची जे निर्माण होणार आहे त्याची विल्हेवाट लावण्याची आपण उपाययोजना काय करतोय, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्यांना जे उपलब्ध करून देतोय ते पुरेसं आहे का आणि येत्या पुढच्या 10-15 वर्षाचं प्लॅनिंग हे महानगरपालिकेकडनं झालं पाहिजे. या दृष्टिकोनाने थर्ड पार्टी ऑडिट हे सगळ्याच महानगरपालिकेकडनं होणं हे गरजेचं आहे. आणि या संदर्भात उत्तर देत असताना अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट हे होणार आहे. तर निश्चितपणे त्याच्यामधला पण एक भाग या झाडांच्या संदर्भातला, पर्यावरणाच्या संदर्भातला हा होणार. सर, अवघ्या ठाणे शहरात 300हून अधिक झाडं पडले. कुठेतरी असं वाटतंय का की हा जो हेल्थ ऑडिट आहे, जे झाडांची छाटणी व्हायला पाहिजे होती पावसाळ्यापूर्वी, ती अक्षरशः उशिरा झाली असं कळतं? झाडांच्या संदर्भातला आपण सांगितलेला आकडा हा 300 आहे पण मला जो ज्ञात असलेला आकडा आहे तो त्याच्यापेक्षा काही जास्त आहे. पण याच्यामध्ये ही जी घटना आहे ही घटना झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे जी छाटणी आहे, जी कारवाई आहे ही कारवाई महानगरपालिकेच्या माध्यमाने वेळीच होणं हे अपेक्षित आहे. या संदर्भातलं सातत्याने लोकप्रतिनिधींकडनं पण वारंवार फॉलोअप हा होत असतो. पण याच्यामध्ये कुठेतरी दिरंगाई झाली असं मला वाटतं की शिंदे साहेबांनीही या आपल्या एका महानगरपालिकेच्या व्हिजिटमध्ये या संदर्भातलं म्हणणं मांडलंय. तर याच्यामध्ये जे काही दिरंगाई जर महानगरपालिकेकडनं झाले तर संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई महापालिका करेल असा विश्वास मला आहे. डावखरे साहेब, आता शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की फांद्या झाड पडू नये म्हणून फांद्या छाटण्याच्या म्हणून होते, पण आता झाडं चांगली असलेली मुळाचं खटक तोडण्याचं काम चालू आहे. काय होतं, खरं तर हाच एक दुहेरी भाग आहे याच्यामध्ये. कारण बरेचदा झाडं चांगली आहेत आणि त्यांना कशाला कापता आणि पडल्यानंतर ते लवकर का कापलं नाही असाही प्रश्न निर्माण होतो.
त्याच्यामुळे महानगरपालिकेकडनं कुठली झाडं कापली पाहिजेत आणि कुठली नाही त्याच्यासाठी आम्ही हे झाडांचं ऑडिट हे केलं पाहिजे याची आम्ही मागणी केली. सर, धोकादायक वृक्ष देखील मार्गिकांवरती पडतात, पण वृक्ष प्राधिकरण वृक्ष प्राधिकरण समितीकडनं त्यांना परवानगी देण्यात येत नाही आणि त्याच्यामुळे नाहक बळी पडतात. वृक्ष प्राधिकरण समिती कुठे असते? अधिकार आहे ना, अधिकारी आहेत ना वृक्ष अधिकारी प्राधिकरण. आहेत, पण त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी पण लवकरात लवकर घेतले पाहिजेत, तरच त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा जनतेचा आवाज जाईल ना. अधिकारी स्वतः केबिन मध्ये बसून एक निर्णय घेतात, पण ज्यावेळेस लोकप्रतिनिधींचे जे त्या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, प्रतिनिधित्व ज्यावेळेस लोकांचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते करतील, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा विषय मार्गी लागेल, त्याला न्याय भेटेल. सर, एक टोळी पण आहे का? जर आपण जर पाहिलं ना तर काही सोसायट्यांमध्ये काय जेव्हा झाडं पडतात तर ते असं महापालिकेकडनं काही लोकांकडनं हे जे काही अमाऊंट सांगितलं ते अमाऊंट प्रत्येकाला परवडत नाही, छाटणीचे असेल किंवा काही असेल, तर बऱ्याचदा त्या काय आपण उपयोग नको शकतो. झाडांच्या छाटणीबद्दलचं ज्या ज्या सोसायटींना खर्च परवडत नसेल या संदर्भातलं त्या सगळ्या सोसायटींना आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की त्यांनी या संदर्भातलं निवेदन आम्हाला द्यावं. आम्ही निश्चितपणे त्याचं योग्य त्या पद्धतीची कारवाई भारतीय जनता पार्टी म्हणून निश्चितपणे करू असं आश्वासन. सर, मी काल बॅनरवर एक पडला होता दुचाकी स्वार्थ, ते वाचला. एक अतिशय बॅनरचा प्रॉब्लेम झालाय. आणि जे अनधिकृत बॅनर आहेत याच्या संदर्भातही महानगरपालिकेकडनं सातत्याने ड्राईव्ह होतच असते आणि कुठे लावले पाहिजेत कुठे नाही लावले पाहिजेत हे पण खरं तर राजकीयरित्या आम्ही सगळ्याच जणांनी त्याच्या संदर्भातलं अभ्यास केला पाहिजे. स्वतःच्या इंट्रोस्पेक्शन जे आपण म्हणतो त्या पद्धतीचं काम खरं तर राजकीय कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. लोकांच्या जीवावर येईल अशा पद्धतीचे बॅनर लावणं हे निश्चितपणे योग्य आहे. सर, आपण सत्ताधारी पक्षामध्ये भाजप देखील आहेत, शिवसेनेसोबत झाडं आता पडली ते पडली, मात्र दुसरी जी झाडं आता जिवंत ती जगवायची कशी? खरं तर आपण एका बाजूला पाहिलं तर एका बाजूला सिमेंट आणि कॉन्क्रीटचा मार आहे आणि झाडाच्या दुसऱ्या बाजूला बघितलं तर गटर काढले, म्हणजे मुळं जगत नाही. तर पुढे जगण्यासाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून किंवा उपमहापौर येतात, काय भूमिका असणार याच्यामध्ये? पक्ष म्हणून निश्चितपणे आम्ही झाडं लावण्याचं मोठं कार्य हे सुरूच आहे. आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये आणि त्याच्या अगोदरही महिनाभर सातत्याने ट्री प्लांटेशनचं ड्राईव्ह हे हाती घेतलं होतं. पण आहेत ती झाडं जी आहेत 10 वर्ष 20 वर्ष ज्या झाडांना झालेत त्या झाडांना टिकवण्याचं काम हे महापालिकेच्या माध्यमाने प्रशासनाच्या माध्यमाने होणं हे निश्चितपणे गरजेचं आहे आणि त्यासाठीच त्या झाडांचं हेल्थ ऑडिट करणं गरजेचं आहे. आपल्याला त्या झाडांना नेमकी किती प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे हे जिथपर्यंत त्या झाडांचं हेल्थ ऑडिट करणार नाही तिथपर्यंत आपल्याला त्याला योग्य ती उपाययोजना करता येणार नाही. ताबडतोबीने महानगरपालिकेने एकदा हे हेल्थ ऑडिट केलं झाडांचं की निश्चितपणे याच्यावरची पुढची कारवाई हे आपल्याला करता येऊ शकते. धन्यवाद.